कांद्याच्या पात्याची भाजी मी कित्येक वर्ष पीठ पेरून करत आले आहे. माझ्या दोन्ही घरी ह्याच प्रकारे केली जात होती आणि त्यामुळे मला एकच प्रकार माहित होता, कांद्याच्या पातची भाजी म्हणजे पीठ पेरून करायची. पण एवढ्यातच मी काही मैत्रिणीकडे थोडा वेगळा प्रकार खाल्ला, तर तो आज आपण करूया. फोडणी सर्वात आधी आपण घालूया थोडीशी शोप, 1 चमचा मोहरी, बराचसा हिंग, हळद आणि काश्मीरी लाल मिरची रंगासाठी आहे. त्यासोबत कांद्याचा पांढरा भाग जो आहे तो घालून घेऊ. 2 मिनिटं परतून घेऊ. की आता घालूया बटाटा. हा उकडलेला बटाटा आहे. कच्चा बटाटा घेतला तरी चालेल, पण मग कांद्याबरोबर थोडीशी त्याला वाफ आणून घ्यायची. आता 1-2 मिनिटं हाय गॅसवर परतून घेते. कांदा बटाटा थोडासा परतला गेला की लगेचच घालूया कांद्याची हिरवी पात. आता छानपैकी हलवून घेऊन एक वाफ आणू. छान मिक्स झालंय. आता गॅस बारीक करते. झाकण ठेवून एक वाफ आणायची. मीठ नंतर घालू, आता घातला तर अंदाज येणार नाही. 5 मिनिटं झाले. भाजी आता दबली आहे चांगली. पूर्ण अजून शिजली नाही, अजून थोडी एक वाफ यायची गरज आहे, पण दबली आहे. त्याच्यामुळे आता आपण चवीप्रमाणे मीठ घालूया. परत चांगलं नीट मिक्स करून घेऊ आणि एक वाफ आणखीन आणू. आणि आपली नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी कांद्याच्या पातीची भाजी तयार आहे. तुम्ही पण काही वेगळा प्रकार करत असाल तर मला कळवा.